नमस्कार मंडळी. तर आज आहे इथला आमचा तिसरा दिवस. आज आहे मंगळवार 2 सप्टेंबर आणि काल आम्ही जसं तुम्ही पाहिलं आम्ही गेलो होतो चिमणी रॉक स्टेट पार्कला. तर तिथे आम्ही मस्त हाईक केली, एन्जॉय केलं. नंतर आल्यावर आम्ही डिनर केलं. आल्यावर आम्ही इथे कॅम्पफायर केली आणि त्याच्यावर थोडंसं फूड कुक केलं. काही फ्रोझन गोष्टी खाल्ल्या, काही राईस वगैरे जसं आहे तसं मी इथे कुक केलेलं. आणि आज आहे 2 सप्टेंबर आणि आत्ता सकाळ झालेली आहे आणि खूप मस्त ऊन पडलं आहे. रात्री ॲक्च्युली खूप जास्त थंडी होती इथे. काल रात्री टेम्परेचर खूप डाऊन झालेलं. परवा एवढं नव्हतं झालं बट काल जास्त डाऊन झालेलं. आणि मी आज वेदर फोरकास्ट पाहिलं तर आज रात्री अजून थंड होणार आहे. तर हळूहळू इथली थंडी वाढती आहे कारण की ऑफकोर्स फॉल येतो आहे, नंतर विंटर येणार इथे. तर येस, आत्ता मी उठली, मस्त चहा पिला आणि आता मी ओट्स खाणार आहे. माझा सकाळचा इझी आणि न्यूट्रिशियस असा ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये मस्त फ्रूट्स वगैरे टाकून खाणार आहे. एकदम इझी टू कुक आहे, जास्त भांडी लागत नाही. तर येस, आत्ता मी जस्ट मायक्रोवेव्ह करायला ठेवलेत माझे ओट्स आणि मी माझे ओट्स घेऊन जाणार आहे समोरच्या झोक्यावर, जो की आहे पाणी फेसिंग. तुम्हाला दाखवते. मी इथे जाणार आहे, मस्त व्ह्यू एन्जॉय करत खाणार आहे. तर चला फटाफट मी ब्रेकफास्ट घेते आणि तिथे जाते खायला. तर आता मी मस्त मायक्रोवेव्ह केलेत ओट्स. तर याच्यातच मी फटाफट स्ट्रॉबेरी कट करून टाकले. ही मी कालच वॉश करून घेतली होती स्ट्रॉबेरी. सगळ्या मी एकत्रच वॉश केलेला, म्हणजे कसं आहे सारखं सारखं बाहेर जा आणि वॉश करा हे नको आहे मला, त्यासाठी. तर बेरीज खाणं कधी पण चांगलं असतं. त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि बरं लागतं चवीला पण. कारण की याच्यामध्ये मी काही साखर वगैरे काहीच नाही टाकली, तर मग तेवढं एक फ्लेवरसाठी हे स्ट्रॉबेरीज टाकते. तर इथे एकदम कमी स्पेस आहे, त्यामुळे इथे सगळा पसारा केलेला आहे आम्ही. सो प्लीज डोंट माइंड. तर येस, हे आहेत माझे ओट्स विथ स्ट्रॉबेरीज. याच्यात थोडे ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता तुम्ही, बट मी आणायची विसरली आहे. सो लेट्स गो नाउ. ओट्स विथ व्ह्यू. आता खाणार आहे मी. असं वाटतंय की हा जो व्ह्यू आहे ना तो रोज डोळ्यासमोर राहावा आणि निवांत वाटतं असं असल्यावर. कारण की अजिबात इथे आवाज नाही आहे. लोक जिथे पण असतात तिथे खूप आवाज असतात, बट इथे जे लोक आलेले आहेत ना ते एकदम शांत निवांतच असतात. आणि समोरच्या आरवीज आहेत ना त्यातनं पण लोक फार क्वचित बाहेर येतात आणि आवाज करतात. ज्यांना पण लहान मुलं आहेत त्यांची मुलं बाहेर येत आहेत, खेळत आहेत आणि आत निघून जातात. सो ओव्हरऑल खूप पीसफुल आहे, तर मला मजा वाटते इथे. हाय गाईज, आत्ता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजले असल्यामुळे मी आता कुकिंग करते आहे लंचचं प्रिपरेशन. तर मी आत्ता मस्त भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला इथे वाफ दिसत असेल तर कुकरमध्ये भाज्या परतते मी आता खिचडी करणार आहे. आता खिचडीची तयारी चालली आहे माझी. मस्त इथे खिचडीची तयारी. तर येस, आता मी जस्ट खिचडी कुकरमध्ये टाकली आहे आणि आता वेट करते त्याच्या शिट्ट्या वगैरे होतील आणि कुकर गार होईल, म्हणजे मग आम्ही जेवण करू शकू. आणि येस, जिथे आम्ही जाणार आहोत आज ते म्हणजे ग्रँडफादर हँगिंग ब्रिज. ग्रँडफादर माउंटनवर एक असा सस्पेन्शन ब्रिज आहे मोठा, जो खूप फेमस आहे इथल्या भागातला. आणि तो जो ब्रिज आहे तो संध्याकाळी 7 पर्यंत ओपन असतो, पण तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला 4:30च्या आत एंट्री घ्यावी लागते. तर त्याचं मी आता तिकीट काढायचा विचार करते. म्हणजे जसं आपण तिकीट काढतो तर आपण जातोच, कंटाळा नाही करत. तर येस, मी आता तिकीट काढणार आहे आणि $25 असं तिकीट आहे ॲडल्टसाठी आणि 5 बिलो किड्स आय गेस फ्री आहे आणि 5 अँड अबाउट $10 तिकीट आहे. तर येस, असा आमचा प्लॅन आहे. आणि आता लंच टाइम झालेला आहे तर आम्ही लंच करणार आहे, मग थोडंसं फ्रेश होऊ आणि मग आमच्या डेस्टिनेशनकडे जायला निघणार आहे. सो आय एम सो एक्सायटेड.
फॉर टुडेज ग्रँडफादर ब्रीथ. येस, आणि आम्ही जसं निघू तसं तसं मी तुम्हाला अपडेट्स देत राहील आणि साईडचे जे छान छान नजारे आहेत ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला दाखवत राहील. तर चला भेटूया मग ग्रँडफादर माउंटनला जाताना. बाय. काय छान दिसतंय ना त्याच्यात. काय छान आहे यार, समोर पण बघ. तर आजच्या दिवसाचा ग्रँडफादर माउंटनचा प्लॅन आम्ही आज ड्रॉप केला, कारण की निघायला थोडंसं लेट झालेलं आणि आम्ही असं म्हटलं की आपण थोडंसं चिल मारूया, नुसतं आयटरनरी करण्यात काही अर्थ नाही आहे. तर आम्ही जिथे राहत होतो तिथल्या छोट्याशा डाऊनटाऊनमध्ये अशी चक्कर मारली आणि थोडंसं चिल मारलं आणि येताय ना आम्हाला काय दिसलं तर हा असा सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता. एखादं पोस्टकार्ड जसं असतं ना तसंच हे वाटतंय. खरोखर आम्हाला या ज्या डेस्टिनेशनबद्दल किंवा या पॉईंटबद्दल अजिबात काही माहीत नव्हतं. येताना किंवा जाताना असंच सहज आम्हाला हे दिसलं आणि सगळ्यात बेस्ट पॉईंट वाटतोय मला हा इथला. गेला आत गेलं. Your destination will be on the right. Your destination is on the right. वाव, एंट्रीज करताना एवढं भारी दिसतंय. हाय गाईज, तर आज आम्ही जाणार होतो ग्रँडफादर माउंटनला, बट आम्ही नाही गेलो आज, कारण की आज आम्हाला नुसता आराम करावासा वाटला. तर आजचा प्लॅन तर कॅन्सल झाला, बट त्याच्याऐवजी आम्ही असंच न्यूलँड जे टाऊन आहे ते एक्सप्लोअर करायला निघालेलो. तर येता जाता आम्हाला इतकं सुंदर नजारे दिसले, घरं दिसली, तर त्यांचा मी व्हिडिओ काढलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी अटॅच करेल ते. येस, आणि जी क्रिसमस ट्री असतं त्याची शेती पाहिली, तर फर्स्ट टाईमच मी अशी पाहिली. आम्ही ऐकलं होतं की क्रिसमस ट्री इथे असे खूप काउंटमध्ये प्लॅन करतात आणि मग जसा इथे क्रिसमस येतो तर काही लोक इथे खरे क्रिसमस ट्री घरात लावतात. तर त्यामुळे ते आत्ताच प्लॅन करून ठेवतात आणि 30-40% ते झाडं वाढलेली होती क्रिसमस ट्रीची आणि मग डिसेंबर महिन्यात ते विकतात. तर येस, आम्ही अशा काही युनिक गोष्टी पाहिल्या आणि ऑफकोर्स इथले माउंटन्स ते आहेत ते तर ब्युटिफुल आहेतच. तर येस, मी या व्हिडिओमध्ये काही क्लिप्स अटॅच करेन, तर तुम्ही नक्की बघा. तर आत्ता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट अंधार पडलेला आहे. तर हे बघा, इथे समोरच काही लोक राहतात, तर त्यांनी मस्त डेकोरेशन केलं आहे. बाहेर असं छोटंसं बसायला केलेलं आहे आणि तिथे लाईट्स लागलेले आहेत इथे पण. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि 9:30 वाजता मस्त उजेड पडला आहे. बट अनफॉर्च्युनेटली आज पूर्ण आभाळ आहे दिवसभर, तर ऊन नसणार आहे. पण ठीक आहे, मस्त वाटतंय असं, पण थोडीशी थंडी पण आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आज इथे दिवसभर आभाळ असणार आहे, ऊन नसणार आहे. पण असं म्हणतात ना, माउंटनमध्ये काहीच प्रेडिक्ट नाही करतायत, कधी पण पाऊस कधी पण ऊन आणि असं चालत राहतं. तर येस, आमच्या इथे आता ऊन पडलेलं आहे आणि इतकं मस्त वाटतंय, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते मी. चला. तर असं छान ऊन पडलेलं आहे आणि मी आत्ता जस्ट कुक करत होती, तर पाहिलं एकदम ऊन पडलेलं. तर येस, मी आता भाजी बनवणार आहे, म्हणजे ज्या फ्रोझन भाज्या आहेत त्या मायक्रोवेव्ह करणार आहे. त्याच्यानंतर मी आता खिचडी लावली आहे आणि मी रिशांसाठी नाचणीचं सूप म्हणजे रागी सूप बनवणार आहे. त्याच्यामध्ये मस्त भाज्या टाकेल आणि भात. तर येस, असा मेनू आहे लंचचा. आणि त्यानंतर आम्हाला वॉलमार्टला जायचं पाणी भरण्यासाठी आणि आमचं दही संपलं, तर दही घेण्यासाठी जाणार आहे. आणि
जो आम्ही काल प्लॅन ड्रॉप केला होता ग्रँडफादर माउंटनचा, तर तो आज आम्ही कंटिन्यू करणार आहे. म्हणजे आज तिथे आम्ही जाणार आहे. तर येस, जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला अपडेट देत राहील. तर फायनली आलेलो आहे ग्रँडफादर माउंटनला आणि त्यांनी आम्हाला असा ऑडिओ गाईड दिलेला आहे, तुमच्या कारमध्ये टाकायचं आणि तुम्ही ऐकू शकता याबद्दल माहिती. आणि आत्ता वाजलेले आहे 4, 4:30ला बंद होणार आहे. पण आम्ही जस्ट वेळेत आलेलो आहे कारण की ऊन वगैरे एकदम मस्त आहे आणि थोडीशी थंडी पण आहे, सो मजा येणार आहे. लेट्स गो. लँडस्केप इज डिफरंट. येस, क्वाईट डिफरंट. इथे सगळीकडे व्हाईट फ्लावर्स जास्त आहेत, तुला नाही वाटले? वाव, असं वाटतंय ते टॉर्टॉइजच आहे ना? त्याचा पाय वाटतोय तो बघ. ब्युटिफुल यार का आपण. येस, खूप मस्त आहे. स्प्लिट रॉक. स्प्लिट रॉक रिशू बघ. किती आता 5 मिनिटं वाव, सी व्हाईट. अरे व्ह्यू तर संपतच नाहीये, प्रत्येक टोकाला वेगळा व्ह्यू आहे. किती छान आहे रिशू. इज गेटिंग बेटर अँड बेटर है ना? डियर. डियर, ए रिशणी There is a deer on the right. बघ चल घे पुढे. वाव, डियर दिसला रस्त्यात. दिसलं रिशा? जा की बघ. मस्त दिसतंय फारच. My God. Beautiful. छान आहे बघ रिशा. ही खाली पार्किंग करून ट्रेल आहेत का यश? अच्छा, स्विंगिंग ब्रिजला ट्रेल जातात. 5000 फीट अबाव आलेलं आहे, आता अजून वर चाललंय. तर आता इथे साईडला कार पार्क केली आहे आणि साईडने इतका सुंदर व्ह्यू दिसतोय आणि इथे मागे रेस्टरूम्स वगैरे आणि तिथूनच मागे स्विंगिंग ब्रिजला ऍक्सेस आहे. तर चला जाऊया. आणि खूप थंडी वाजती आहे, सो जाड जॅकेट घालायला लागलं आहे कारण की वर आलेलं आहे माउंटनच्या. ओके विथ डॅडी. आता करू. ब्रिज आलेला आहे ना? Be careful on this rugged mountain. Avoid ledges, storms, and high winds. Go. सगळा ब्रिज आपल्यासाठीच आहे ऑलमोस्ट. तर जसं तुम्ही बघितलं, आम्ही या ब्रिजवर आलेलो आहे आणि हा जो माईल हा स्विंगिंग ब्रिज आहे तो अमेरिकेतला हायेस्ट सस्पेन्शन फूट ब्रिज आहे. हा ब्रिज 1952मध्ये बांधला गेला होता आणि तेव्हापासूनच हा पब्लिकसाठी ओपन आहे. हा ब्रिज ग्रँडफादर माउंटनच्या लिनविल पीकवर असून 5305 फीट वर आहे. तर हा ब्रिज एवढ्या उंचावर असल्यामुळे 360 डिग्री पॅनोरामिक व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळतो. तर लास्ट टाइम जेव्हा मी ॲशविलला आलेली तेव्हाच मी गुगल सर्च केलेलं आणि हा ब्रिज पाहिला होता, पण यावेळेस आम्हाला इथे यायला जमलं.
तर ब्रिजवरनं क्रॉस केल्यानंतर इथे एक छोटीशी ट्रेल होती जी की तुम्हाला या माउंटनच्या एंड पॉईंटपर्यंत नेत होती. तर आता तीच आम्ही करतोय आणि इथून व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसत होता, तुम्ही बघतच असाल. तर ही जी ट्रेल होती ती लहान मुलांसोबत थोडीशी हळूहळू करण्यासारखी होती, पण ॲट द एंड व्ह्यू खूप जास्त सुंदर होता. आणि आता आम्ही परत निघालेलो आहे जायला. तर तुम्ही बघू शकता इथे हा ब्रिज दिसतोय. तर कार पार्क केल्यापासनं म्हणजेच पार्किंग लॉटपासनं हा एकदम इझिली ॲक्सेसिबल असा ब्रिज आहे आणि त्यानंतरची जी ट्रेल आहे ती पण एकदम इझिली ॲक्सेसिबल आहे. हाच तो ब्रिज आहे ज्याच्यावर आपण गेलेलो आणि इथपर्यंत गेलेलो. तर स्विंगिंग ब्रिज बघून आम्ही निघालेलो होतो आणि हा जो टाईम होता तो सनसेटचा टाईम होता, त्यामुळे हे जे बॅकड्रॉप दिसत होतं ते खूपच जास्त सुंदर दिसत होतं. तर मी लगेच फोटोज आणि व्हिडिओ इथे काढून घेतले. बेअर दिसलाय. तर ग्रँडफादर माउंटनच्या तिकीटमध्ये हे वाईल्ड हॅबिटॅट पण होतं, तर तुम्ही इथे बेअर्स बघू शकतात आणि अजून काही वाईल्ड ॲनिमल्स त्यांनी तिथे ठेवलेले होते ते तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही आमचा हा दिवस मस्त स्पेंड केला आणि घरी गेलो. तर हा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.